देवा, अजून किती दिवस माझी ओटी खाली ठेवशील? मी हे पाणी रोज पिते, पण मला एक कडवट का लागते? जान्हवी, तू म्हणत असशील तर हेच पाणी मी तुला एक घोट घेऊन गोड करून देऊ शकतो बरं का. काय चाललंय तुमचं सकाळ सकाळी? अगं जान्हवी, जे एका नवरा बायको चालतं तेच चाललंय. आनंदराव, जास्त आनंदी होऊ नका. आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली, अजून घरात पाळणं आले ना. डॉक्टरांकडे जाऊ म्हणते तर ते पण तुम्ही काही करेना. झालं का पुन्हा तुझं चालू रडगाणं? अगं जान्हवी, देवाच्या हातात सगळं देईलच की तो त्याच्या मनात असेल तर. तुला एवढी घाई कसली झाली? घाई? अहो, एकदा तुमच्याकडे बघा, माझ्याकडे बघा. वय निघून चाललंय. एकदा जर वेळ निघून गेली तर पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. मी जर जन्माची वांज राहिले तर हा आघात मी आयुष्यभर नाही सहन करणार. हो, असं का बोलतेस? तो वाण नाहीये, आरव आहे ना आपल्याला. तो माझा मुलगा नाहीये. जान्हवी, सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. आरवला आपण पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले, पण मला पण वाटते ना मला स्वतःचं मूल हवंय. आरव सारखं फुकट मिळायला नकोय मला. आरव बाळा, बस कर बरं खेळायचं. अभ्यास पण नाही करायचा का? रामू काका थोड्या वेळ खेळू देणार रे. मी तुला नक्की घर पुसायला मदत करेन. अरे बाबा, मालकांनी जर मला बघितलं तर मला घरातून पुसून टाकतील. म्हणजे वाघाचे पंजे, हातीचे कान आणि कुत्र्याचे शिपूड आणि मांजराचे पाय. चल बरं, हो बरं घरात. बरोबर, येतो मी घरात, पण मला एक शेवटचा बॉल खेळू देणार रे. ठीक आहे, मी बॉल टाकतो, तू खेळ. अरे 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 आरव, आरव, काळजी नको करू. तुझा आरव सुखरूप आणि आनंदात आहे माझ्या. कोण आहे? ओळख पाहू? अरे, आवाज बदलून तरी बोलायचं वैशाली. शी यार, मला वाटलंच नव्हतं तू माझा आवाज एवढा पटकन ओळखशील. मी आलेला पाहिलं तू खूप टेन्शनमध्ये दिसला. कसलं टेन्शन आहे का? काय नाही ग, तेच जान्हवीचं टेन्शन. जान्हवीचं कसलं? कधी कधी तिच्यातून खरं बाहेर निघतंच.
जान्हवीचं कसलं टेन्शन? हे असं आपण दोघं भेटतोय म्हणून त्याच्यावरून तिला काही वेगळं वाटतंय का? अगं नाही ग, मग जान्हवीला चांगलं माहिती आहे आपण कॉलेजपासूनचे मित्र आहोत. मग काय? तिला मुलं हवंय स्वतःच. अरे जान्हवीची मागणी रास्त आहे. अरे आनंद, स्त्रीच्या आयुष्याला फुटलेला पाहणा म्हणजेच मातृत्व. ताणं बाळ कुशीत घेऊन मन भरून बघण्याचं स्वप्नच राहिलं तर ती कशी गप्प बसेल? मग आता तूच सांग मी काय करू? त्यात काय एवढं? मग डॉक्टरकडे जा. अरे तुला मूल जरी झालं ना तरी आरवला जीव लाव बरं का. हो. थांबा. काय ग? मला एक सांगा, तुम्ही नेहमी मुलाबाळांविषयी बोलले तर मनावर का घेत नाही? डॉक्टरांचा विषय काढला तुम्ही का घाबरता? तुमच्यात तर काही दोष? काय या थरापर्यंत मजल गेली तुझी? दिवसेंदिवस तू बोलण्याची हद्द पार करत चाललीस, असं नाही वाटत तुला? नाही हो, मला तुमच्या पुढे आगाऊपणा बोलायला नाही आवडत. पण तुम्ही का काही हालचाल करत नाही? का तुम्ही काय मनावर घेत नाही? ठीक आहे, तुला जर असंच वाटतंय ना तर जाऊयात हॉस्पिटलला. चल आवरतो मी, या आवरून तू पण. आराम, हे घे दूध पिऊन घे. नको रामू काका, मला रोज रोज पिऊन कंटाळा आलाय. आज नको मला दूध. तुझ्या आईला सांगा ना दूध पिऊन घे. काय रामू काका, बरं येतो. अरे अभ्यास करतोय? हो. बरं कर. रामू काका पाणी आणा हो. अरे बेटा, अभ्यास करतो. बरं अभ्यास करत बस, आम्ही जरा पटकन जाऊन आलो. ए चल ग. वाटेत मंदिर आले, आपण चांगले कामाला चाललोय, दर्शन घेऊन जाऊ. ठीक.
माझी कूस भरू दे आणि माझं वाणपण पण फिटू दे. देवा, तुझ्यापासून काय लपले? तू तर सगळंच जाणतो. फक्त तुझी कृपा दृष्टी असू दे. अरे आनंदराव, या या या, बसा. काय झालं? काही त्रास होतोय का? हो, त्रास तर होतोय. लग्न 10 वर्षे झाली पण अजून मूल होईना. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे होय. बायकोच्या आनंदासाठी करावं लागतं डॉक्टर. अहो, तुम्ही अजिबात सुद्धा काळजी करू नका. आता विज्ञान फार पुढे गेले. आपण काय करूया, आजच तुमचे काही सॅम्पल घेऊया आणि ते सॅम्पल घेऊन मी फर्टिलिटी सेंटरला पाठवून देतो आणि पाहूया काय तुम्हाला ट्रीटमेंट देता येईल ते. जान्हवी, बस आता, झालं तुझं समाधान? जान्हवी मॅडम, तुम्ही प्लीज लॅबमध्ये बसता का? मी नर्सला पाठवून देतो. अहो आनंदराव, तुम्ही तर ह्या अशा सगळ्या टेस्टच्या विरोधात होता. मग आज काय झालं असं अचानक तुम्हाला? आजही विरोधातच आहे. म्हणजे तुम्ही मुलाबाळांच्या ट्रीटमेंटच्या नावाखाली दुसरी कुठलीही ट्रीटमेंट करा, पण ही नको. विनंती आहे माझी तुम्हाला. अहो पण तुम्ही असं का करताय? डॉक्टर, माझी एक बहीण होती. ते 10 वर्षापूर्वी माझ्या लग्नाला यायला निघाले होते 2 दिवस अगोदर. माझी बहीण, दाजी आणि त्यांचा 2 वर्षाचा मुलगा आरव. जबत घ्या, लवकर खाऊ घेऊन या आरव. मी पण जाते खाऊ घ्यायला. अगे तू बस, अगं तुला परत बसायला न उठायला 1 तास जायचा. तुम्ही तर गप्प बसा. रस्त्यात काही काटे पडले होते का? गाडी इतकी हळू चालवत होता. 4 दिवस अगोदर जाऊ म्हणलं लग्नाला तर नाही ऐकलं. अगं तुला मी खरं सांगतो बाई, माझा बॉस मला खरंच सुट्टी देत नव्हता म्हणून उशीर झाला त्या गोष्टीला. तुला किती वेळा सांगू मी की तुला मी आता 2 दिवस बाकी अजून लग्नाला तुझ्या भावाच्या, तुला लगेच पोहोचवतो मी. तू काय टेन्शन घेते एवढी? जान्हवीच्या आणि माझ्या लग्नाला निघाले आणि स्वतःचा जीव गमावून बसले. आमचा शुभमुहूर्त त्यांच्यासाठी अशुभ ठरला. दाजींनी जागेवरच प्राण सोडले. ताईचा श्वास चालू होता. तिला मला काहीतरी सांगायचं होतं. मी हॉस्पिटलला पोहोचलो. ताईने माझा हात हातात घेऊन मला एक वचन मागितलं की माझ्या आरवला सांभाळशील ना. मी वचन दिलं. आरव नुसता आमचा भाचा नसून मुलगा आहे.
आमचं सर्वस्व आहे आणि ती माझ्या ताईची आठवण. सॉरी आनंदराव, हे मला माहीत नव्हतं. परंतु मला अजून एक समजलं नाही की तुमचा प्रपंच एवढं सुरळीत चालू असताना तुमच्या मिसेसमध्येही काही दोष नाही, तुमच्यातही काही दोष नाही, तरी तुमच्या मिसेसला दिवस जात नाही. सॉरी, नन ऑफ माय बिझनेस, पण मला याचा अर्थ नाही समजला. डॉक्टर, ही गोष्ट सिक्रेट आहे, सिक्रेटच राहू. मलकीनबाई, पाणी आणू? माझी काही चूक नाही मॅडम. कशाची गोळी आहे? गर्भनिरोधक. काय करता तुम्ही हे? मॅडम, मालकांनीच सांगितलं होतं. बरं ठीक आहे, मला कळालं, हे साहेबांना कळू देऊ नका. ठीक आहे. जा जा. आघात झाला, पण आज माझ्या मातृत्वाला पानं फुटला.